नमस्कार मंडळी, मी विश्वास जुळे कोकणी विश्वास यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। तर मंडळी, आम्ही चाललो आहे आईनी आणि मेटा या दोन्ही पालख्यांची भेटाभेट आज आईनीमध्ये। आईनीचा देव केदारनाथ आणि मेटाची झोलाई देवी या दोघांची भेटाभेट आहे, बहीण भावाची। दरवर्षी असते, आम्ही दरवर्षी जातो। तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। मी आहे, मम्मी आहे आणि पिंटू आहे, तिघजण आम्ही जातो आहे। चला मंडळी, आता आमचा रस्ता तुम्हाला दाखवतो, नेहमीचा रस्ता आमचा ट्रॅकमधून आम्ही जाणार। आता आमचा तो रस्ताच आहे ट्रॅकमधून जायचा। आमची सर्व शिक्षण तिकडे झालं आईनीमध्ये, आम्ही ट्रॅकमधून जायचो, रेल्वेच्या साईडने पण चालायला आहे। चला मंडळी, पुढे आता भेटू तुम्हाला। चला तर मंडळी, हा रस्ता आहे, रेल्वे ट्रॅक आहे, खालून पण रस्ता आहे। तर चला आता आम्ही या रस्त्यानं जाणार सगळं आईनीमध्ये। या रस्त्यानं आम्ही जायचो नेहमी, आमचा नेहमीचा रस्ता हा। आम्ही पहिल्यापासून म्हणजे 5वी ते 12वीपर्यंत आम्ही इकडे आईनीमध्ये शिकलो, त्यामुळे आम्हाला सर्व माहिती आहे रस्त्याचा। तर चला आता आम्ही चाललो आईनीमध्ये। चला आता पुढे बघूया कोण कोण भेटतं आपले मित्रमंडळी। आपले मित्रमंडळी भरपूर आहे त्या साईडला, कारण का आपण जास्त त्या साईडला शिकलो। चला आता हा रस्ता आहे, अजून जाणार आता इकडून। त्यांनी पाठवून चालतायत हे दोघी जणी, मम्मी आहे, पिंटू आहे, मी आहे, तिघजण आम्ही चाललो। तर बघू आता आपल्याला कोण कोण भेटतं आपल्या ओळखीचं। ओळख तर आपली भरपूर आहे मित्रांनो। चला कोण कोण भेटतं बघूया आपल्याला। जाऊ आता आपण हळूहळू चालत, 20 मिनटं लागतील मला चाल जायला पुढे पेट्यामध्ये। तर मंडळी बघू शकता सीन, ही आमची नदी आहे, जगबोड नदी बघू शकता। इकडे या साईडला रेल्वे ट्रॅक, कोकण रेल्वेचा, या साईडला सुंदरशी नदी आमची। आता आम्ही चाललो हळूहळू चालत चालत, आता पोचलो आहे मेट्यामध्ये, पोचू 5 मिनटामध्ये। तिथून आपल्याला जायचं आईनीमध्ये। चला, आमचा नेहमीचा रस्ता आहे, आम्ही शेती बिते आमच्या इकडेच होते, इकडं आम्ही शेती भात बी जाण्याचं या साईडने। चला पुढे भेटू, बघूया आपला कोण कोण भेटतं आहे। चला, आपला विशाल मित्र भेटणार आहे मेट्यामधला। चला आता पुढे जाऊया। म्हणजे आता आम्ही पोचलो आहे मेट्यामध्ये। आपल्याला भेटला आहे पाठीमागं राज आहे, मंदार आहे आपल्या वाडीतले। चला आता कोण कोण भेटतं बघूया। आपली मित्रमंडळी भरपूर आहे साईडला, त्यामुळे काय टेन्शन नाही आपल्याला। चला आता आपल्याकडे दोघं अजून भेटले आपल्याला, मंदार, राज। आता बघू, आता आपण पोचलो मेट्यामध्ये। चला आता आपला मित्र बघूया, भेटतो आहे विशाल, त्याचा मी लग्नाचा व्हिडिओ टाकलेला, तर आपला खास मित्र आहे विशाल। बघू आता भेटतो आहे। चला आपला मित्र आहे विशाल आहे। चला आपला खास मित्र आहे पंटरा आपला, त्या लग्नाचा ब्लॉग आपण टाकलेला होता, माहिती आहे तुम्हाला। चला आता आपल्याला बघूया कोण कोण भेटतं अजून आपले मित्र। आले वैभवदा पण आहे, वाटे बघा वैभवद आहे। चला चला आता आपण पुढे भेटूया, आता आपले पुढे मित्रमंडळ बरोबर भेटतील। चला आता पुढे जाऊया। तर मंडळी, आता आपण पोचलो आईनीमध्ये, तिथं भेटाभेट आहे भोयवाडीमध्ये, आईनी भोयवाडीमध्ये भेटाभेट आहे। आता आपण पोचल्याच्या जागेवरती बघू शकता, भरपूर पब्लिक भरपूर आहे, वर्षाने एकदा भेट असते मित्रांनो, तर भरपूर पब्लिक आहे। बघू आता आपल्याला कोण कोण भेटतं आहे। आपले मित्र भेटला वाटे मग आपल्याला। चला बघूया कोण कोण भेटतं आपल्याला।
सोनाली पुसून घ्यावरती भेटीसाठी दोन्ही पालखी शिमगोत्सवातील अत्यंत परमोच्च बिंदू जो आहे तो दोन्ही श्रीदेव केदारनाथ आणि आई जोलाई माळीची या ठिकाणी बहीण आणि भावाची भेट या ठिकाणी प्रथम संपन्न होत आहे. आपण डोळ्यामध्ये साठवताना खरंच हृदय गेलावून जातात. हा भक्तिमय सोहळा या ठिकाणी डोळ्यामध्ये साठवण्यासाठी खरंच वर्षाची वाट पाहावी लागते आणि तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी उत्साहाने येतात. खरंच हा आनंद दुगणित करण्यासाठी हा सोहळा स्वर्गीय नाही असा हा सोहळा आणि आपण पाहतोय.
त्यांच्या सदस्य वतीने या ठिकाणी अशोक सुंदरी या देवतेचे गोष्ट सर्व या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांच्या या ठिकाणी मनापासून आभार. ज्यांना ज्यांना आमच्या केदारनाथाच्या परिसरामध्ये देवालयाची शिल्प द्यायची असतील त्यांनी या ठिकाणी सुनील वाडेकर त्यांच्याजवळ संपर्क साधायचा आहे. अरे कमी होता का मला आपली गावी या ठिकाणी हे दोन्ही मंत्री या ठिकाणी पालखी नाचवण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा या ठिकाणी मनापासून आभार. दोन्ही पालख्या या ठिकाणी भेटत आहेत. तांबून या ठिकाणी भेटले जात आहेत. हा पवित्र सुखद सोहळा या ठिकाणी आपण अनुभवतोय पाहतोय. हा सुखद सोहळा अनुभवण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागते असा हा भक्तिमय सोहळा या ठिकाणी या विनिगावच्या नगरीमध्ये पाहायला मिळते. आलेल्या सर्व पाहुणी मंडळी असतील सकलमणी मंडळी असतील त्यांच्या या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं दोन्ही देवस्थानच्या वतीनं दोन्ही गावांच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार. अरे या ठिकाणी उत्साहामध्ये या ठिकाणी मेडिकलची मंडळी पालखीला नाचवताना पाहते. दोन्ही पालख्या जितक्या जोशामध्ये खेळ करताना पाहते. दोन्ही पालख्या जितक्याच ताकदीने या ठिकाणी खेळ करताना पाहते. खरंच हा देश उल्हास तसाच ठेवायचा आहे. वर्षभरासाठी देवाच्या भेटीने या ठिकाणी सुखद अनुभव आपण अनुभवतोय. मी सुभाष मागा गुडे असतील आत्मारामजी मंदरकर अनंत मेंढे आमच्या भोईवाडीचे जेवढे कार्यकर्ते असतील त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे. गावचे मान्यवरची मंडळी मुंबई विभाग ग्रामीण विभागाचे अध्यक्ष त्याचबरोबर सर्व शिवसृष्टी निर्माण समितीचे कार्यकर्ते यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे. आणि दोन्ही पालख्या या ठिकाणी काही क्षण नाचवल्यानंतर काही क्षण नाचव शांताराम दाबाराम शांतारामजी बोर्ड मेंढे गाव यांच्याकडून 100 रुपये विवेक जाधव गाव कोथरूड यांच्याकडून 500 रुपये. या ठिकाणी दोन्ही देवता विराजमान होतील. सर्वांना विनंती आहे की ज्यांच्याकडे देव जाणार आहे ज्यांच्याकडे देव जाणार आहे जवाई देवी त्यांनी पहिल्यांदा या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की ज्यांच्याकडे आपला मित्र भेटला आहे आपल्या भेटावर झाले आता पालखीचे आपले भाऊजी पण भेटलेला आहे. या ठिकाणी शंकरजी गावडे यांचा सन्मान करण्यात येते. नारायणजी पंडित यांच्याकडून 100 रुपये देणगी देण्यात आलेले नारायणजी पंडित काशीरामजी गावडे भेटाभेट झालेली आहे. भाऊजी वाड्यामध्ये चला बघूया पब्लिक आहे साईडला बघूया. हे बघा सर्व आईस्क्रीम आता आहेत. हे बघा साईडला पण आहे अप्पा आहेत मम्मी आहे. बघा आईस्क्रीम आता आहेत सगळेजण. आता पालखी भेटाभेट झालेली आहे म्हणजे आता आपण निघालो घरी. आता घरी आता झालो चालत चालत. आपला मित्र भेटलेला आहे रनिल जाधव बैरोली. आपला मित्र आहे खास आपल्या भोईवाडीतला आहे. चला आता आपण त्याच्यावर जाऊ 15 वरती. चला 15 वरती मंडळी भेटाभेट झालेला आहे. चला आपण घरी आता निघालोय. तर आता आपल्याला आपली कॉलेजची मैत्रीण भेटली आहे मोहिनी. हे बघा ती आता हसते. चला जाऊ चालत चालत दाखवतो तुम्हाला. ती पुढे चालते आईस्क्रीम खाते वाटतं काहीतरी खायत नाही काय पण हसते. चला जाऊ. 5वी ते 10वी पर्यंत आम्ही एकत्र होतो. हे बघा ही मोहिनी आहे ही ताई आहे. तर चला आता आपण जाऊ चालत चालत.
यांच्याबरोबर मेट्यात. तर म्हणजे आता आम्ही आता हत्तीच्यात आलोय, पाणी पियालो. या साईडला हत्ती आहे बघू शकता तुम्ही. नंतर आम्ही आता निघालोय मेट्यातून आपला नेहमीचा रस्ता रेल्वे ट्रॅकमधून. तर चला जाऊया, घरीच भेटू आता. तर म्हणते तुम्ही बघितलं असं आता ट्रेन जवळच जाते आमच्या घरातून, घराच्या जवळच जाते ट्रेन. तरी पण आमच्या स्टेशन जवळ नाही, लांबच आहे. खेडला जायला लागतं किंवा चिपळूणला, दोन्ही तालुक्याच्या मध्येच आमचं गाव आहे. त्यामुळे आम्हाला काही जवळ नाही, किंवा ट्रॅक जवळून जातो म्हणून तरी पण लांबच आहे स्टेशन आम्हाला. तर म्हणजे आता आम्ही घरी पोचतोय. व्हिडिओ आवडली व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.